आणि हा आहे आमचा पूल आणि हा पुलावरचा दुपारचा व्ह्यू. दुपारचा व्ह्यू एकदम भकास असतो, म्हणजे पूर्ण ऊन असतं, वैताग येतो. सो नमस्कार मित्र मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग डे 22 मध्ये. सो मित्रांनो, बघा ती आमचा कमळाचा स्पॉट बघा. ही एवढीच जमीन आहे, ही एवढी जमीन आहे, त्याच्या खाली पूर्ण डायरेक्ट खड्डा. सो मित्रांनो, विषय असा झाला की मी काल रात्री खूप लेट आलो, म्हणजे 4 वाजले यायला. मग झोपायला थोडा टाईम गेला, मी त्याच्यानंतर झोपलो. त्याच्यानंतर आत्ता मी मगाशी उठलो आणि आज शूट होतं, म्हणजे वर्षा मला बोललेला की आज शूट आहे म्हणून. सो मी त्या टेन्शनमध्ये होतो काय कसं करायचं. त्याच्यानंतर वर्षाला फोन केला, वर्षा म्हणतो की आज तेवालं शूट नको करूया. सो मी रिलॅक्स झालो आणि आता मी चाललो आहे रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनवरून मी वर्षावकडे जाणार आहे, कारण आज शूट आहे आपलं, वेगळ्या कॅरेक्टरचं शूट आहे. सो आपल्याला काय जास्त डायलॉगबाजीची काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता पहिलं जाऊया रेल्वे स्टेशनला आपल्या पोरांना भेटूया, काय सगळे काय करतायत बघूया. आज आपण खूपच लेट जातोय, खूप लेट जातोय. 2 वाजायला 5 मिनिटं आहेत, तर 2 वाजता आपण तिथे जाणार आहोत. सो एवढा लेट मी कधीच गेलो नव्हतो. सो चला बघूया पोरं काय करतायत, तुम्हाला पण दाखवतो. आणि आज काहीतरी प्लॅन होता शूट करायचा, बंड्याबाईचा. सो काय माहिती शूट केला नाही असेल की नसेल. हां, तर मित्रांनो, काल जो शो केलेला आज पण तोच शो आहे. पण बघू, मी आपला जो दादा आहे त्याला जायला सांगणार आहे, कारण आपल्याला जर आज पॉसिबल होणार नाही असं मला वाटतंय. सो बघूया आता काय विषय कसा होतोय संध्याकाळचा. काही माझी झोप पूर्ण नाही झाले म्हणजे झोपलोय मी, मस्त झोपलोय, पण तरी पण मला आज एक वेगळंच फील होतंय. सो आज ॲक्टिव्हनेस नाही आहे माझ्यात. आज भाई आपल्याला खूप सारी, म्हणजे जरी आपलं काय नसलं तरी आज आपल्याकडे खूप सारी कामं आहेत. म्हणजे कालचा ब्लॉग एडिट नाही केला आहे, तो आज टाकायचा आहे, तो ब्लॉग एडिट करायचा आहे. प्लस आपल्याला पावसच्या रील एडिट करायच्या आहेत. प्लस आपली जी स्टोरी आहे ती फक्त शेवटचं लिहायचं राहिलं आहे, बाकी स्टोरी कंप्लीट आहे, फक्त एंड लिहायचा राहिला आहे. सो ते एक आहे. अशी कामं आहेत 4-5. पूर्ण शेड्यूल पूर्ण पिसकटलं आहे. एवढं पिसकटलं नव्हतं कधी. सो बघूया आता आज काय कसं होतं. चला आता डायरेक्ट रेल्वे स्टेशनला भेटतो तुम्हाला. ओके, बाय. सो मित्रांनो, आता मी आलो आहे ऑफिसला आणि इथं पोरं नाही आहेत. पोरं खाली भाट्यात गेलेत. एक यूट्यूबचं नवीन चॅनल चालू करतोय वंड्याबाई, त्याच्यात गेम वगैरे चॅलेंज वगैरे असणार आहेत. सो नक्की जाऊन बघा, व्हिडिओ येईल तेव्हा मी सांगेनच तुम्हाला. पण आहे ते व्हिडिओ येईल तेव्हा मी नक्की सांगतो तुम्हाला. आता ते गेलेत शूट करायला. पण आता वर्षावला फोन केला होता, वर्षा फोन उचलत नाही, म्हणजे वर्षा कुठेतरी बिझी आहे. म्हणजे आजचं काय शेड्यूल आहे ते वर्षाला विचारायला फोन केलेला. वर्षा कुठेतरी बिझी आहे, पण आता बघू काय होतंय. मी ब्लॉग एडिट करतो आज रात्री टाकण्यासाठी, त्याच्यामुळे तुम्हाला थोड्या वेळाने भेट. चला टाटा, बाय बाय. सो मित्रांनो, संध्याकाळचे 4:45 वाजलेत आणि विषय असा झाला आहे की वर्षा पण कॉल उचलत नव्हता मध्येच, आणि त्याच्यानंतर त्याचं काहीतरी काम होतं, तो ते करत होता. त्याच्यामुळे आजचं जे आपलं BTS वालं शूट होणार होतं ते सध्या कॅन्सल झालेलं आहे. BTS शूट म्हणजे आमचं शूट होणार आहे, पण तुम्हाला जे BTS दिसणार होते ते कॅन्सल झालेले आहेत असं मला वाटतंय. कारण वर्षा बोलला होता की कॅरेक्टर्स आता शोधतोय मी, एक कोण भेटला तर लगेच उरकवूया. तर मग आता ते पण बघतोय मी. फोन येतोय का वर्षावचा. तोपर्यंत मी जरा पावशी जरा कामं आहेत 2-3 ती करतोय. आणि आपलं जे आहे रेग्युलर स्क्रिप्टिंग म्हणा, ब्लॉग एडिटिंग म्हणा, ते आहेच, ते पण करतोय. सो मला बसून आला वैताग, म्हणजे ह्या रील एडिट वगैरे करून आला वैताग. म्हटलं काय करू, थोडंसं जरा इथे बोलतो तरी काहीतरी. सो जरा आता थांबलोय. आता संध्याकाळी परत 6 वाजले की परत खाली जायचं आहे, आपल्याला जायचं आहे. आज जायचं आहे आडिवऱ्यात. जो काल आपण ज्या शोला गेलो होतो तोच शो आज आडिवऱ्यात आहे. सो तिकडे जायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे बघू आता काय कसं होतं. आणि वर्षाव गेला शूटला आणि आपण जरा इथे काम आहे म्हणून थांबलोय. थोडं जाणार होतो, पण म्हटलं की आता हे आहे ते कम्प्लीटच करून जातो, उगाच टेन्शन नको नंतरला. सो म्हटलं जाऊ दे, आता उद्या जाऊया. उद्या काहीतरी असणार आहे शूट, सो उद्या जाऊया आपण. आणि काय म्हणत होतो मी, मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, मी आता अशाच खूप सारा रील्स स्क्रोल केल्या, एखादी पॅरोडी व्हिडिओ बनवूया का? मला जरा सजेस्ट करा कमेंटमध्ये. तुमच्या कमेंट वाचेन, त्यानुसार आपण ठरवूया.
पॅरोडी व्हिडिओ करायची की नाही. आणि अजून एक माझ्या डोक्यात होतं की जे आपल्या मराठी सिरियल्स असतात त्यांचीसुद्धा पॅरोडी व्हिडिओ बनवायची. सो मला ते पण एकदा कमेंट करून सांगा की पॅरोडी व्हिडिओ बनल्या पाहिजेत की नको. बिग बॉस पॅरोडी व्हिडिओ की कोकणातला क्रिकेट, या दोनपैकी मला सांगा कोणती व्हिडिओ बनवू यूट्यूबला. सो तशी बनवूया आपण. ओके, 6 वाजलेत आणि आपल्याला आता जायचं आहे शोला. म्हणजे आता शोची गाडी आपली जी काल गेली होती तीच गाडी आहे. त्याच गाडीतून आता आपल्याला कुठे जायचं आहे ते राजापूरला जायचं आहे. राजापूरमध्ये आडिवऱ्यात कुठेतरी अजून गाव आहे, तिकडे जायचं आहे. सो बघूया आता कसं जातं आहे आजचा दिवस. म्हणजे आजचा दिवस म्हणजे मी इकडे आलो, लेट उठलो मी, आज खूप लेट उठलो, त्याच्यामुळे मी आलो इथे जरा बसलो आणि आपली जी कामं होती ती आटपून घेतली आजची. म्हणजे आज करणं भागत होतं, खूप दिवस सांगतोय की आज करतो आणि मग ती दिलीच नव्हती कामं. सो मी आज दिलेत कामं ती. आणि त्याच्यानंतर आता आपण थोडेसे फ्री आहे, आता आपण आपली बाकीची कामं करू शकतो. फ्री कुठे, आता आपल्याला जाताना ब्लॉग एडिट करायचा आहे. सो मित्रांनो, आपलं लोकेशन आता जयस्तंभाला आहे. जयस्तंभाला सगळे भेटणार आहेत, तिथून गाडी आपल्याला पिकअप करून आपण तिकडे जाणार आहोत. सो नमस्कार मित्रांनो, माझा आवाज जातोय का तुम्हाला क्लिअर काय मला माहित नाही. पण आता मी आपल्या याच्यातून निघालोय ऑफिसमधून आणि आता मी चाललोय आपल्या शोला. आणि बघूया आता पोरांना भेटायचं आहे, त्यांना कॉल करतो. पोरं बघूया कुठे आहेत, त्यांच्या इथे जाऊया, थोड्याशा गप्पा मारूया आणि त्याच्यानंतर आपण आपल्या शोला जाऊया. ओके. आणि काय बोलतो मी आणि काहीच नाही बोलत होतो. सो चला, आपल्याला जायला उशीर वाजलेत 6:45. सो चला, नंतर भेटतो तुम्हाला. सो मी तुम्हाला नंतर भेटतो, चला बाय. सो मित्रांनो, आता चाललोय आम्ही शोला आणि काय नाही, वर्षावनी गेलेत शूटला, बंड्याबाईनी पण शूटलाच गेलेत. सो आज काय नव्हतं जास्त, काय नाही केलं मी ब्लॉगमध्ये. आता आपण चाललोय आडिवऱ्यात. आता बघू काय भेटेल ते शूट करू आणि त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला. ओके, सो बाय. सो मित्रांनो, आम्ही पोहोचलोय लोकेशनवरती. मी पण आलेलो आहे. जरा कष्ट झालेच आम्हाला ट्रॅव्हल मध्ये, पण असं ठीक आहे. शेवटी बाप्पाचं दर्शन झालं आणि मूर्ती तुम्ही बघू शकता पाठी दाखवली, लय भारी. सो मित्रांनो, आता आम्ही आलोय. अरे वा, आर्यननी मित्र पण बनवलं. आर्यन आणि आर्यनचे मित्र, आर्यनचे मित्र 1 आणि 2. चलो. सो चला. वाव, आपल्याला त्या जुन्या घरात जायचं. मी आल्याला म्हटलं होतं की ते जुनं घर मस्त आहे, छान आहे आणि त्याच घरात आपल्याला जायला भेटतं. मस्त, कमाल, मला आवडलं. हे घर बघूया आपण घर बघूया. मस्त आहे. एकदम फुल गावाकडची वाईब. मस्त की कौलारू घर. सो मित्रांनो, फुल एकदम गावातला कोकणातला वाईब आहे. आता चाललोय जेवायला, तुम्हाला थोडा वेळ भेटतो जेवून. ओके, बाय. कांदा पोळी, शिरा पोळी मिक्स, इडली सांबार. मुहूर्त भेटत नव्हतं खाली यायचं. अरे मेदूड आले. आता आम्ही सकाळ शिरा खायला आलेलो आहे शोवरून आल्यानंतर. आणि रत्नागिरी स्टँडच्या बरोबर समोर हा शिरा भेटतो आपल्याला. मजा असते. शिरा खातोय. सो भेटतो तुम्हाला थोडा. आणि आता आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही आमच्या घरी जाणार. सकाळी परत आम्हाला यायचंय, सकाळी लवकर यायचंय. राजून जर मला कॉल केला 10 वाजता तर मी उठणार नाही, तर मग झोपून राहणार. तर मला लवकर यायचंय. राजू पण सकाळी लवकर येणार आहे. हो. मी आता वाजले बघितलात ना, आता 3:45 ना रे. हो, 3:45 झाले. 3:45 वाजले. आता मस्त 15 मिनिटात टच होऊया घरात आणि त्याच्यानंतर गाढ झोपूया. सकाळी लवकर उठून यायचं आहे आपल्याला. सो बाय, टेक केअर.